खूप सारं चांगलं नेटकं असं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. प्रत्येक लकी ड्रॉ मोफत मध्ये केला गेलेला लकी ड्रॉ संघासाठी संघातील खेळाडू दर्शकांसाठी उपलब्ध करून दिला गेला. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं वैशिष्ट्य झाले या स्पर्धेमध्ये कोणतीही फी घेतली गेली नाही, प्रवेश फी घेतली गेली नाही. खेळणाऱ्या प्रत्येक संघाला कबड्डी किंग सुरेंद्र याची प्रतिमा असलेला टी शर्ट प्रत्येक खेळाडूला इथे दिलं गेलं. आणि आतापर्यंत 24 संघ इथे सहभागी झाले आणि या 24 संघातील प्रत्येक खेळाडूच्या हृदयावरती छातीवरती आपल्याला सुरेंद्रचा फोटो पाहायला मिळतोय. आणि एक अप्रतिम यादगार ठरलेली ही ट्रॉफी इथे पाहायला मिळते. अशा प्रकारच्या ट्रॉफ्याज आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप क्वचितच पाहायला मिळतात, परंतु हा मान मात्र इथे जरूर मिळाला आहे. स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ शेडेकरवाडी याला एक वाडी मर्यादित आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आणि प्रत्येकाने दिलेलं भरीवचं योगदान आपल्या मित्रावरती असलेलं प्रेम आणि त्यामुळेच उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. पण त्यापैकी वेगळी रंगत आणि संगत या ट्रॉफीला इथे लागले आणि ही आठवण आहे आणि हे सर्व समर्पण आहे ते आमचा कबड्डी किंग सुरेंद्रच्या चरणी आम्ही ती अर्पण करतो. ही ट्रॉफी कारण जो विजयी जल्लोष असेल तो सुरेंद्रचा असेल, सुरेंद्रच्या प्रेमाचा असेल आणि तो सुरेंद्रच्या चरणी अर्पण करण्यासाठी हे दोन्ही संघ इथे सज्ज झालेत. यस, मॅच ऑन करा लवकरात लवकर कारण वरुण राजाचं आगमन कधी होऊ शकतं तोही मॅच बघण्यासाठी उत्सुक झालाय. सूर्यनारायणने तर बाय बाय केलंय परंतु वरुण राजा कधीही तो प्रकट होऊ शकतो, ज्यामुळे सामना लवकरात लवकर कसा सुरू होईल या दृष्टीकोनातून प्रयत्न करा. मॅच ऑन होते. फायनलचा पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला बॉल घेऊन राहुल ऑन दी मार्क, राईट अराउंड दी विकेट. केदार स्ट्रायकिंग गेला, फेकला जाणार पहिला बॉल लेग ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा, एक रन इथे मिळते अतिरिक्त स्वरूपात. व्हाईट बॉलने इथे षटकाला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला प्रज्वल आहे ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे आणि तोच उज्ज्वल असा असणारा प्रज्वल यावेळी स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. तो राहुल पर्पल कॅपचा मानकरी असणारा राहुल आहे. 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत. राईट आर्म राऊंड दी विकेट. नेक्स्ट बॉल यावेळी बॅकफुट मध्ये कॅच करण्याचा विचार होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल, येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. पहिला चेंडू स्क्वेअर परंतु दुसऱ्या चेंडू मध्ये कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 1 परंतु प्रज्वलच्या बॅट मधून अजूनही एकही रन प्राप्त केली गेली नाहीये. स्कोर कार्ड मध्ये जी 1 रन आपण पाहतोय ती वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळाले. राहुल गेम चेंजर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नेक्स्ट बॉल, यस क्लीन बॉल्ड. प्रज्वलला चकवलं, यू मिस आय हिट आणि इथे मिस केला प्रज्वलने, हिट केला मात्र इथे राहुलने. आणखीन एक विकेट तो प्राप्त करतोय. कामी पर्पल कॅपचा मान. धावसंख्या 3, स्कोर कार्ड वरती 4 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत पहिल्या षटकातील. राहुल ऑन दी मार्क. फायनलचा सामना, महामुकाबला या स्पर्धेच्या सोहळ्याचा हा अंतिम सोहळा इथे आपण पाहणार आहोत. 2 बलाढ्य संघ, तगडे संघ ज्यांनी आपला दमखम दाखवला या सिरीज मध्ये. यावेळी स्कोर लेग चॅम्पियन कॅच करण्याचा प्रयत्न, काय डेडिकेशन पाहायला मिळालं, काय समर्पण केलंय. झेल निसटलाय परंतु प्रयत्नासाठी टाळ्या जरूर वाजल्या. शानदार वर्क, अप्रतिम कामगिरी. आपल्या राईट साइडला जम्प केलं होतं, बॉल पर्यंत पोहोचलाही होता परंतु प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. 1 रन इथे मिळाले. षटक क्रमांक समाप्त होतोय. नाही, 1 बॉल असेल. शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकातील धावसंख्या 4. पुढील चेंडू ओ यावी ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि यावी फलंदाज माघारी पडतील. धावसंख्या 4. षटक क्रमांक समाप्त झाले. ते पहिलं अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहुल याची. एकूण 8 विकेट आतापर्यंत मिळवल्यात या संपूर्ण सिरीज मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर राहुल याने दमदार कामगिरी त्याची राहिले. पर्पल कॅपचा मानकरी राहिलाय तो आणि दावा ठोकलाय त्याने याही सामन्यामध्ये. 2 विकेट त्याने इथे मिळवल्यात.
न्यू बॅटर समाधान. आणि बॉलिंग मार्क वरती सुमेध. सुमेध चला फलंदाज. सुमेध ऑन दी मार्क. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा अंतिम षटक. राईट हॅम राऊंड द विकेट. फील्ड मध्ये वारंवार खेळला जात होता बदल. सुमित खूप सारा वेळ घेतला गेलाय या षटकामध्ये. स्टेपिंग केले, कबलच्या डोक्यावरून खेळले, क्लासी शॉट आहे. धन 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 बॉल सीमारेषा पार, चौकार. अप्रतिम शॉट, प्रोफेशनली खेळला गेलेला क्रिकेट शॉट. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर दोघांनाही चिरताना भेदताना बॉल सीमारेषेला आग लावत दणदण करत गेला पलीकडे 4 धावांसाठी. खूप स्टँडर्ड शॉट पाहायला मिळतोय. फलंदाज थोडंसं स्टेपिंग करून पुढे आला आणि एक शानदार ड्राईव्ह पाहायला मिळालाय. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 8 या अंकावरती. केदार कामगिरी करेल का दमदार, उघडेल का विजयाचा दार, हा केदार पाहायचा आहे. केदार पुढील चेंडू. ओहो हो, आडव्या बॅटने वार करण्याचा होता प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. 1 रन इथे मिळाले आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता. केदारला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, त्यामुळे आखली गेलेली ही रणनीती ज्यामध्ये 1 विकेट इथे गमावली जाईल. हा गेम प्लॅन असतो. जेव्हा निर्धारित काही चेंडू असतात त्यावेळी बेस्ट फलंदाज स्ट्रायकिंग एंडला राहण्यासाठी हा खेळ खेळला जात असतो आणि तोच खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 8, 9 या अंकावरती आहे. 9 या अंकावरती थांबलेली धावसंख्या. फलंदाज नितीन नॉन स्ट्राइक इनला. हो यावी ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. जे प्रयत्न केले ते वाया गेले. केदार स्ट्राइकला आला, विजयाचं द्वार उघडण्यासाठी केदार, परंतु इथे कॅच आउट होऊन माघारी परततोय. अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. आणखी एक विकेट इथे गमावली गेले. लाजवाब गोलंदाजी सुमेध याची, यशस्वी गोलंदाजी करताना सुमेध इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या 10 या अंकावरती पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष हरदानकर, 48 वर्षाचा तरुण या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. कारण वय मॅटर करत नाही, वय किती आहे याला महत्व नाही, तर तुमच्यामध्ये जिगर किती आहे, तुमच्यामध्ये उत्साह किती आहे, तुमच्यामध्ये क्षमता किती आहे, तुमचा फिटनेस किती आहे, याला खूप इथे महत्व असतं. आणि ते फिटनेस इथे आपल्याला संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सेमीफायनल मध्ये
शेवटचं षटक अतिशय दर्जेदार पद्धतीने त्याने हाताळलं आणि त्यामुळे आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच संदेश यावी बॉलिंग मार्क वरती. वय वर्ष 48 वर्षाचा हा नौजवान तरुण यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती तो सज्ज. Sumit on the mark. Right arm round the wicket for Santosh. फेकला झालेला बॉल. हा खूप टप्पा आहे. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा विचार होता परंतु इथे तर आउट होतोय. स्टंप आउट होईल. तो संतोष निर्धारित 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धाबा बनवल्या गेल्या. त्या 10-11 धावांची आवश्यकता एमसीसी व्यत्यय संघासमोर राहील. कोण जिंकणार कोण हरणार येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळणार आणि कोणत्या गावामध्ये हा कबड्डी किंग सुरेंद्र चषक जाणार हे आपल्याला येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ चेडेकर वाडी आयोजित कबड्डी किंग सुरेंद्र संख्या 7 ही अंकामध्ये जाऊन पोहोचले. 4 धावांची आवश्यकता आहे. विजयी चौकाराची आवश्यकता आहे. या कशा पद्धतीने त्यानंतर पुढील चेंडू हाताळले जातात. केदार 5 चेंडू फेकलेत. 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यानंतर हा खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल आहे. वाईट बॉल करार केला जातोय. 1 रन इथे मिळाली. एक्स्ट्रा स्वरूपात 3 धावांची आवश्यकता. तीन धावांची आवश्यकता इथे असताना फेकला जाणार पुढील चेंडू. यस दर्जेदार क्रिकेट शॉट आकाशच्या बॅट मधून. 1 रन याही चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक इथे समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 9. पहिलं षटक शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. संतोष थोडेसे निराश आहेत. प्रज्वलच्या हातामध्ये सोपवला गेलाय बॉल. समोर आकाश आहे. विजयाचा दावा ठोकला या संघाने. खूप जवळ येऊन पोहोचलेत परंतु 2 धावा अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू 2 धावा. स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ शेडेकरवाडी आयोजित स्मृतिप्रित्यर्थ कबड्डी किंग सुरेंद्र चषक. सुरेंद्रच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आयोजित केली गेलेली स्पर्धा. आपल्या मित्राच्या नावाने आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि त्याच्या नावाने पुरस्कृत केला गेलेला हा चषक. त्या दरम्यान कट केलाय. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. स्कोर इक्वल 10. 1 धावेची आवश्यकता. जयप्रकाश स्ट्रायकिंग एंडला. विनिंग शॉट त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतो का पाहायचंय. दमदार कामगिरी राहिले. एमसीसी व्यत्यय संघाची बोलबाला राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये ही शानदार खेळ इथे पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये ही दमदार खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सरस खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत इथे झालंय. 1 विनिंग रनची आवश्यकता आहे. स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ शेडेकरवाडी आयोजित कबड्डी किंग सुरेंद्र चषक 2025 सह पर्व. या पर्वातील फायनलचा हा फायनल बॉल आणि 1 रन विजयाचा मानकरी ठरतोय. एमसीसी व्यत्यय कबड्डी किंग सुरेंद्र चषक 2025 पर्व ज्याचा आम्हाला राहिलाय गर्व आणि या गर्वाचा मानकरी ठरतोय ऑन अँड ओनली एमसीसी व्यत्यय. दमदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शानदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अतिशय लाजवाब खेळाचं झालेलं प्रदर्शन आणि या बहादर खेळामुळेच या अभिमानाची ट्रॉफी आपल्या मित्राचं प्रेम
व्यक्त करणारी ही ट्रॉफी एमसीसी वेत्ते संघाने आपल्या नावावरती केले. हा चषक आपल्या वेत्ते गावामध्ये जाताना पाहायला मिळेल. अतिशय सरस खेळ, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी करत एमसीसी वेत्ते संघ या स्पर्धेचा विजेता ठरलाय. तो उपविजेता ठरलाय तो गणेश कृपा अगरवाडी. याही संघाने अतिशय सरस खेळ केलाय. खास करून चर्चा होईल तो 48 वर्षाचा नवतरुण संतोष याची. कारण या स्पर्धेमध्ये संतोष सारख्या 48 वर्षाच्या खेळाडूचा जो फिटनेस इथे आपण पाहिलाय, त्याच्या माध्यमातून केली गेलेली गोलंदाजी इथे आपण पाहिले, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे 48 वर्षाचा तरुण खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला, ज्याचं नाव संतोष होतं. खूप सारे अनुभव या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला इथे पाहायला मिळालेत आणि ज्याची चर्चा यानंतर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही जरूर करत राहू. असं आगळं वेगळं आयोजन नियोजन स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ